लेवलचे प्रश्न जे आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघू. तर आता बघा जे काही काल आपण घेतलेलं होतं, ठीक आहे. आता वर्गमूळ सुद्धा झालं, घनमूळ सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता कोणताही जरी असो समजा वर्गमूळ काढा, घनमूळ काढा, तर त्याचं शॉर्ट पद्धत आपण जे आहे ते मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता तसं जे आहे ते आपल्याला फक्त दोघांचं जे आहे ते विचार करून जे आहे ते समोरचं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. आता काही जे आहे ते प्रश्नामध्ये घनमूळ असू शकतात. त्यानंतर काही जे आहे ते वर्गमूळ असू शकतात. आता दोघांचा विचार करून आपल्याला समोरचं क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे मिश्र स्वरूपाचे प्रश्न आता राहणार. जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये परत एक क्वेश्चन घेतलेलंच होतं. ठीक आहे. तर त्याच टाईपचा आता समोरचा क्वेश्चन राहणार. ठीक आहे. हेडलाईन राहणार आपलं मूळ आणि घनमुळावर. ठीक आहे. घ्या आता जे काही क्रमांक असेल तुमचं ते क्रमांक घेऊ शकता. ते आता समोरचा क्वेश्चन लिहून घ्या. हे आता इथं घनमुळात आपल्याला दाखवलं. ठीक आहे. आकडा 216. त्यानंतर परत भागाकारात दाखवलं 343. त्यानंतर समोर दाखवलं इथं मायनस चिन्ह. ठीक आहे. परत आता इथं वर्गमुळाचं चिन्ह आहे 25 आणि इथं परत 16. ठीक आहे. त्यानंतर परत ब्रॅकेट बंद करा. ब्रॅकेट बंद. त्यानंतरचा समोरचा क्वेश्चन टाईप भागाकारचं चिन्ह दाखवलं. परत आता समोर चिन्ह घ्या वर्गमुळाचं. इथं दाखवलं 81 आणि भागाकारात 784. बरोबर काय? बघा आता इथं वर्गमूळ घनमूळ दोघांचं मिश्रण आहे आणि प्रश्न आपल्या समोर जे आहे ते आलेला आहे. व्यवहारी अपूर्णांकामध्ये ऑप्शन तुमचे असू शकतात याच्यामध्ये. बघा आता काय काढणार काय नाही. आलेलं असेल तर सांगू शकता. या सॉल्व्ह करून दाखवायचे. बघा फक्त याचं किंमत काढा. 216 कशामध्ये आहे घनमुळात. म्हणजे काय 6चा घन किती आहे 216. 7चा घन किती आहे 343. लिहिलं मायनस 25 वर्गमुळात आहे म्हणजे 5. त्यानंतर 16चं वर्गमूळ किती 4. हे आपलं ब्रॅकेट बंद झालं. ठीक आहे. त्यानंतर भागाकारचं चिन्ह 81 म्हणजेच कोणाचा वर्ग 9चा. 784 म्हणलं तर कोणाचा वर्ग आहे 28. लिहिलं. आता बघा असं जर असेल समजा ठीक आहे हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला होणार आहे या टाईपचं क्वेश्चन. तर बघा आता असं जर असेल तर नेहमी तिरपा गुणाकार करा. इथं मायनस असेल प्लस असेल. ठीक आहे. तर आता तिरपा गुणाकार करू आपण. स्टार्ट इथून करायचं. साइन चोक आलं 24. मायनसला मायनस 7 आलं तुमचं 35. त्यानंतर छेदाचं 7 चोक किती 28. परत याला सॉल्व्ह करून घ्या. 35 मधून 24 मायनस करा. 1 आलं परत 3 मधून 2 गेलं 1. मोठ्या संख्याचं चिन्ह उत्तर आला द्या 28 ला 28. ठीक आहे. आता बघा ब्रॅकेटचं उत्तर तुमच्याजवळ -11 छेदामध्ये किती आहे 28. आता समोर भागाकारात 9 छेदात कोण आहे 28. समोर लिहू. आता जे आकडा आपण काढलं ते जशाला तसं परत. ठीक आहे. आता इथं भागाकारचं चिन्ह आहे भागाकारचं चिन्ह. परत इथं 9 आहे आणि इथं कोण आहे 28. ठीक आहे. आता असं जर भागाकार चिन्ह असेल तर कधीच आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता येत नाही. मग याला रूपांतर करावं लागतं तुम्हाला कशामध्ये गुणाकारामध्ये. जसं इथं -11 त्यानंतर 28 ला 28. मग आता हा जो चिन्ह आहे भागाकारचं याचं रूपांतर गुणाकारात. संख्याला वेस 28 वरी जाते आणि 9 कुठे येतो खाली. मग आता 28 कटलं तर इथं राहिलं शिल्लक आपलं -11 आणि छेदामध्ये कोण 9. आता याला भाग जात नाही तर फायनल उत्तर किती आलं -11 छेदात 9. लिहून या समोरचा क्वेश्चन फक्त प्रश्न पुसू आपण. घ्या आता समोर लगेच एक ओळ सोडा. समोरचा क्वेश्चन घ्या. या आता आलं पाहिजे प्रत्येकाला. या वर्गमुळात 36. परत भागाकारात वर्गमुळात 49. ठीक आहे. त्यानंतर परत दाखवलं इथं प्लस वर्गमुळात 9. परत भागाकारात 49. त्यानंतर परत प्लस वर्गमुळात दर्शवलं आपल्याला 25.
त्यानंतर परत 49 बरोबर काय? अगदी सरळ सोपा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. काढून घ्या. आता वर्गमूळ शिकलं तुम्ही, घनमूळ शिकलं. हा, त्याचाच वापर करा आणि उत्तर काढून घ्या. हं, ठीक आहे. किती आलं? 2 आलं? ठीक आहे. हा, ठीक आहे. काढून घेऊ मग आता. सांगा 36 चा वर्गमूळ किती? 6. 49 चा वर्गमूळ 7 प्लस 9 चा वर्गमूळ 3. 49 चा वर्गमूळ 7 प्लस 25 चा वर्गमूळ 5. 49 म्हणलं तर 7. बघा आता योगायोगाने छेद कसे आपले समान आहे. आता छेद समान असेल तर अंशाचा आपण बेरीज करू शकतो. आता बेरीज करून घ्या. इथं 5 आणि 3 किती झाले? 8. 8 मध्ये 6 ला मिळवा किती होणार? 14. लिहिलं आपण जशाला 14. आता छेद जे आहे ते समान आहे. म्हणून इथं जशाला 7च घ्यायचं. ठीक आहे. छेद समान आहे म्हणून इथं 7, 7 आणि 7 21 घ्यायचं नाही. ठीक आहे. मग आता भागतोडा 7 दोन्ही किती आलं बघा? 14. फायनल उत्तर आलं आपलं 2. ठीक आहे. घ्या समोरचा क्वेश्चन अजून लगेच. लिहा वर्गमुळात 225 वर्गमुळात 4 प्लस वर्गमुळात 144 वर्गमुळात 4 मायनस वर्गमुळात 100 आणि परत इथं वर्गमुळात 4 बरोबर का? सॉल्व करून घ्या. काय ना वरचं पुसून टाकू आपण. उत्तर काढलं असेल तुम्ही. बघा आता काय येणार चेक करा. काढा वरच्या संख्येचं वर्गमूळ काढा सुरुवातीला. हा, ठीक आहे. बघा सांगा. किती आलं? हा सांगा. हा, ठीक आहे. बघू 225 चा वर्गमूळ किती आहे सांगा बरं मला. 15. आता 4 चं वर्गमूळ किती? 2 प्लस त्यानंतर 144 म्हणलं तर 12. छेदामध्ये परत याचं वर्गमूळ 2. मायनसचा चिन्ह आहे. ठीक आहे. 100 चा वर्गमूळ 10. त्यानंतर वर्गमुळात परत 2. आता बघा परत योगायोगाने छेद कसा आहे? समान. छेद समान असेल तर वरचं बेरीज आणि मायनस करू शकता. 12 मधून 10 गेले तर 2 उरलं. 15 आणि वरचे 2. किती राहिले बघा आपल्याजवळ? 17. हे आलं 17. छेदामध्ये कोण? 2. हे आपलं फायनल उत्तर. भाग जाणार का 2 न पूर्ण? नाही. म्हणून 17/2 फायनल. घ्या समोर. आलं होतं असं प्रत्येकाचं? शाबास घ्या समोर घ्या मग लगेच. समोरचा क्वेश्चन लिहा बरं. जर जे क्रमांक असेल ते टाका. 5, 6 जे असेल ते लिहा. जर x बरोबर 31 त्यानंतर y 36 करा. y 36 तर लिहा. तर वर्गमुळात x मायनस परत घ्या वर्गमुळात y बरोबर काय? काय येणार बघा चेक करा. ठीक आहे. हे जे आकडे आहे ते फक्त याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे बस. दुसरं काही नाही. 5 ना? ठीक. हा. बघा आता याचा विचार करा. याच्यामध्ये मांडा. आता तुम्हाला तर इथून जे आहे ते समोरचं आपल्याला दिलेलं आहे सॉल्व्ह करण्यासाठी.
वर्गमुळात x आहे त्यानंतर मायनस. ठीक आहे. आता किंमत ठेवून घेऊ आपण जशा तसं y आहे परत. ठीक आहे. असंच आपल्याला दर्शवलं. आता x म्हणलं तर 31 आहे. घेतलं 31 वर्गमुळात. ठीक आहे. त्यानंतर परत मायनस आहे. परत वर्गमुळात. आता y म्हणलं तर किती आहे बघा 36. ठेवलं 36. सॉल्व्ह करा. आता 36 चं वर्गमूळ जर काढलं तर किती मिळणार 6. मायनसला मायनस 31 ला 31. आता परत याला सॉल्व्ह करा. 31 मधून 6 गेले किती 25. 25 कशामध्ये आहे वर्गमुळात. मग याचं वर्गमूळ काढून घ्या परत. फायनल 5 लिहून समोर घ्या. क्रमांक जे असं ते लिहा. परत अजून असं जर घ्या. जर p बरोबर 64 p बरोबर 64 q बरोबर 144 तर तर घ्या वर्गमुळात समोर. तर वर्गमुळात 3 गुणिले परत वर्गमुळात p करा प्लस p प्लस वर्गमुळात घ्या परत q बरोबर काय. काय ना चेक करा. काढून किती येणार. हा सांगा काय ना. हा जे आलं ते सांगा बरोबरच असणार. घ्या काय काढलं. ठीक आहे बघू आपण. आता इथं 3 ला 3 गुणाकारात p म्हणजेच कोण आहे इथं 64. त्यानंतर प्लसचं चिन्ह दाखवलं. परत वर्गमुळात q म्हणजे कोण 144. 144 कोणाचं वर्गमूळ आहे 12 प्लस 64 म्हणलं तर 8 गुणाकारात कोण 3. हे सर्व आकडे कशामध्ये आहे वर्गमुळात. आता याच्यामध्ये सुरुवातीला गुणाकार त्याच्यानंतर बेरीज 8 त्रिक किती आलं 24 प्लस इथं 12. आता हे आकडे कशामध्ये आहे वर्गमुळात. 4 आणि 2 किती 6 परत 2 आणि 1 किती 3. आता लगेच 36 चं वर्गमूळ काढून घ्या किती फायनल 6 लिहून घ्या. या टाईप थोडं बदलणार चेंज होणार. क्रमांक जे असेल ते परत लिहा. समोरचा क्वेश्चन परत लिहा. वर्गमुळात जे क्रमांक असेल ते टाका. 7वा 8वा जे असेल 25/21. ठीक आहे. मायनस 1/9 बरोबर काय. या वर्गमुळामध्ये ही क्रिया त्यानं दाखवलेलं आहे. आपल्याला काय यायला पाहिजे चेक करा. 25 आहे हा बघ. अगोदर वर्गमुळाची क्रिया करा. जसं आपण आत्ताच प्रश्न सॉल्व्ह केला. अगोदर वर्गमुळाचं गुणाकार केलं बेरीज केलं नंतर वर्गमूळ एंडिंगला काढलं. हा किती येणार. ठीक आहे. बघा आकडा चेक करून घेऊ जे आकडे आहे. बघा असं असेल तर अगोदर क्रिया करा. 25 गुणिले 9 करा. 25 गुणिले 9 किती 225. त्यानंतर परत मायनसला मायनस 81 एक 81. त्यानंतर 9 एक 9 परत 8 नम किती 72. हे कशामध्ये आहे सर्व वर्गमुळात. ठीक आहे. परत आता सॉल्व्ह करा. 225 मधून 81 गेले किती राहणार 144. त्यानंतर छेदामध्ये कोण आहे 729. परत कशामध्ये आहे
वर्गमुळात. आता वर्गमूळ काढा. इथं वरचं 144 म्हणलं तर 12, 729 म्हणलं तर किती येणार? सांगा की कोणाचा वर्ग आहे? 27 चा आहे की 28 चा? 27 चा. ठीक आहे. आता दोन्ही संख्याला परत एकच संख्याने भाग जाणारी संख्या बघा. कोणती असायला पाहिजे? सांगा. शाबास. कोण आहे बघा? 3 आहे. म्हणून परत याला फायनल ठरवायचं नाही. अजून याला भागाचं उत्तर देऊ शकता. 3 चोक 12, 3 नम किती? 27. म्हणजे फायनल उत्तर आलं 4 छेदात किती? 9. कारण आता यांना भाग जात नाही. याचं किंमत जे आहे ते आता दशांश अपूर्णांकामध्ये निघणार. पण आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये फायनल उत्तर दिलेलं आहे. हे आता समोर परत. समोरचा क्रमांक जे असेल ते टाका. घ्या इथं दाखवलं जे असेल ते. जर घ्या समोरचा क्वेश्चन. जर 85 छेदात x बरोबर वर्गमुळात 289 भागाकारात 324 तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? अगोदर याचं किंमत काढून घ्या वर्गमुळामध्ये जे काही असेल ते. त्यानंतर त्याचा तिरपा गुणाकार करा. लगेच फायनल उत्तर मिळणार. काढा. काय येणार बघा. चेक करा. सांगा काय सांगते. बघा आता इथं 85 छेदामध्ये x आहे. ठीक आहे बरोबर. 289 17 आलं. 324 कोण? 18. ठीक आहे. आता तिरपा गुणाकार. ठीक आहे. तिरपा गुणाकार 85 गुणिले 18 बरोबरचं चिन्ह 17 गुणिले कोण? x. आता या बाजूचं किंमत काढायचंय. ठीक आहे. याला बरोबरच्या अलीकडं 85 गुणिले 18 छेदात कोण आहे? 17. राहिलं कोण? x. आता x बरोबर फायनल उत्तर 17 एक 17, 17 पाच 85, 18 पंच किती? 90. म्हणजे x बरोबर किती काढलं तुम्ही फायनल उत्तर? 90 हे आपलं फायनल उत्तर. x बरोबर. ठीक आहे. या लगेच समोर परत अजून एक असंच राहणार. करा आता सॉल्व्ह करा फास्ट याला. या बरं समोरचा. जर लिहा क्रमांक जे असेल ते 90वा लिहा. जर 52 छेदात x बरोबर घ्या बरोबर वर्गमुळात 169 छेदात 289 बरोबर काय? किंवा x बरोबर काय? तर x बरोबर काय? x ची किंमत काढायचं आहे. तर x बरोबर काय? हा किती आला? सांगा. हा ठीक आहे. हा परत अजून सांगू शकता. ते आलेलं आहे. बघा इथं जे असेल ते 52 छेदात x बरोबर 169 म्हणजे 13 आणि 289 म्हणलं तर कोण आलं? 17. ठीक आहे. तिरपा गुणाकार करा. 52 गुणिले 17 बरोबर 13 गुणिले x. आता x ची किंमत काढायचं या बाजू त्याला बरोबरच्या अलीकडे 52 गुणिले 17 13. x बरोबर किती? आता 13 चोक आलं किती बघा? 52. 17 चोक किती आलं? 68. x बरोबर किती काढलं? 68. या समोर. थोडं आता टाईप चेंज स्टार मारू शकता. थोडं क्वेश्चन वेगळं राहणार. बघ या समोरचं क्वेश्चन थोडं वेगळं राहील. चेंज होणार. या बरोबर लिहा. जर क्रमांक जे असेल ते लिहा. जर 2.2 छेदात 3 परत छेदात x करा. ठीक आहे बरोबर
एक्स, ठीक आहे, छेदामध्ये परत 54. तर एक्स बरोबर काय? तर एक्स बरोबर काय? जे क्रमांक असेल ते टाका. बघा आता एक्स बरोबर काय आहे ना, संख्या तुमच्या समोर आहे. काय काढता येईल चेक करू शकता. अगोदर जशाला व्यवहारी अपूर्णांकाला सॉल्व्ह करून घ्या, जे काही आकडे आपल्याला दर्शवलेले आहे ते, आणि त्यानंतर मग फायनल उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार. काय आलं चेक करा. हा, काय आलं सांगू शकता जे काढलं ते. आलेलं आहे. बघा आता असं जर क्वेश्चन दिलेलं असेल तर कसं जात आहे, चेक करा. याला सॉल्व्ह करा. जे अपूर्णांक आहे, ठीक आहे, 3 दोन्ही किती बघा 6. 6 मध्ये 2 मिळवा, 8/3 आणि परत एक्स आहे, परत एक्स आणि इथं 54, ठीक आहे. आता हा एक्स बरोबरच्या पलीकडे जाणार म्हणजे एक्सचा वर्ग होईल. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता 8/3 बरोबर काय बघा एक्सचा वर्ग. हा छेदात आहे, कुठं जातो अंशात. आता इथं राहिलं कोण 54. आता परत तिरपा गुणाकार बघा 8 × 54, त्यानंतर इथं 3 गुणाकारात एक्सचा वर्ग, ठीक आहे. आता परत याला सॉल्व्ह करून घेऊ आपण, ठीक आहे. इथं 3 आणि राहिलं कोण एक्सचा वर्ग, ठीक आहे. आता किंमत काढून घ्या. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 2 राहिलं, ठीक आहे. 3 × 8 = 24, 18 × 8 किती होणार 144. मग आपल्याला एक्सचा वर्ग मिळाला. आपल्याला फक्त कोण पाहिजे एक्स. मग याचं काढू शकता फायनल वर्गमूळ, ठीक आहे. आता याचं वर्गमूळ म्हणलं तर किती 12. मग एक्स बरोबर किती उत्तर 12 लिहून घ्या. फायनल उत्तर मिळून जाणार आपल्याला 12. परत असाच अजून एक क्वेश्चन सेम समान लिहून घ्या. 4.1/2 परत छेदामध्ये परत दाखवलं यम, काय दर्शवलं बघा यम, आणि बरोबर परत या बाजूला यम आहे आणि छेदामध्ये दाखवलं 32. तर यम बरोबर काय? यम आहे 4.1/2 छेदात यम. बघा काय यायला पाहिजे चेक करा. काय काढता येईल. सेम क्वेश्चन आहे, याच टाईपनं जाऊ शकता बिलकुल. बघा काय ना चेक करा. 12 आलं, ठीक आहे. हा, परत अजून हा ठीक आहे बघू आपण. बघा आता याला सॉल्व्ह करा. 4 2 8, 8 मध्ये एकाला मिळवा, 9 छेदात परत 2 आणि इथं यम, त्यानंतर इथं यम परत कोण आहे 32 आहे, ठीक आहे. हा यम कुठे जाणार बरोबरच्या पलीकडं. 9 छेदात 2 यमचा वर्ग आणि इथं आलं 32, ठीक आहे. तिरपा गुणाकार 9 × 32, त्यानंतर 2 आणि इथं यमचा वर्ग, ठीक आहे. आता इथं 9 गुणिले परत 32 गुणाकारात आहे, भागाकारात आलं यम बरोबर काय? आता 2 न 32 ला भाग द्या 16, 16 नम किती होणार परत 144. मग आता हा यम चा वर्ग आहे, आपल्याला वर्गमूळ पाहिजे. मग याचं वर्गमूळ काढलं परत 12. यम बरोबर किती मिळालं परत 12 लिहून घ्या. आता थोडं टाईप आपण चेंज करू. घ्या
परत भागाकारासारखंच क्वेश्चन आहे. वर्गमुळात घ्या. वर्गमुळात 3649 प्लस घनमुळात, ठीक आहे, 512 आणि छेदामध्ये दाखवलं आपल्याला 343. कशामध्ये आहे? घनमुळात. भागाकाराचं चिन्ह टाका. भागाकारात परत काहीतरी दिलं, बघू आता. लिहा. परत भागाकारात वर्गमुळात 25/16, ठीक आहे, मायनस परत घनमुळात, हे तर घनाचं चिन्ह आहे, घनमुळात 27/64 बरोबर काय येणार? बरोबर काय? चेक करा बरं, फायनल उत्तर काय येणार. काय आलं? 4 काढलं. ठीक आहे, कोणाकोणाचं म्हणणं आहे 4? बघू जाऊ बरं कसं येणार काय नाही. 4 येणार की दुसरंच काही येणार. बघा आता वरच जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे अंशामधला, त्याला सॉल्व्ह करा अगोदर. 36 म्हणलं तर किती? 6. 49 7 प्लस आता इथे घनमुळात 512 म्हणलं तर 8. 343 कोणाचा आहे? 7चा. आता छेदामध्ये परत, ठीक आहे, 25 5 16 4 मायनस 27 म्हणलं तर कोणाचा घन? 3चा. 64 म्हणलं तर 4. इथपर्यंत आलं असं. तिरपा गुणाकार साइन 7 किती? 42 प्लस आता इथं 7 8 किती होणार बघा? 7 8 56. त्यानंतर परत 7 7 किती होणार? किंवा सरळ बघा, हे एवढं करण्यापेक्षा छेद कसे आहे बघा? समान आहे. तर हे एवढं करण्यापेक्षा असंच करून घेऊ आपण. छेद समान आहे. आता डायरेक्ट बेरीजच करून घेऊ. 8 आणि इथं 6 किती होणार बघा? 14. छेदामध्ये कोण आहे? 7. आता याचं किंमत काढून घ्या. 7 दोन्ही किती येणार? 14. ठीक आहे. त्यानंतर परत याला सॉल्व्ह करून घ्या. 4 पंचे किती आलं? 20. ठीक आहे. त्यानंतर छेद समान आहे. परत इथे छेद समानच आहे. तर 5 आणि 3 याच्यामधला फरक घेऊन घेऊ. ठीक आहे. आता फरक काढलं तर किती आहे? 2. छेदामध्ये परत कोण येणार? 4. ठीक आहे. मग आता जशाला छेद समान आहे, परत इथं भाग तुम्ही देऊ शकता. याचं लिखाण आपण असं करू शकतो बघा. 2 आहे, भागाकारात 2, परत कोण आहे? 4. मग हा छेदात जर असेल तर कुठे जातो? नेहमी अंशात जाणार. ठीक आहे. मग इथं 2 गुणाकारात 4, छेदामध्ये कोण? 2. ठीक आहे. 2 2 कटलं, फायनल शिल्लक कोण राहिलं बघा? 4. म्हणजे फायनल उत्तर किती सांगता येईल आपल्याला? 4. लिहून घ्या. फायनल उत्तर येणार तुमचं एंडिंगचा 4. जर आपलं छेद समान असेल तर तिरपा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही. छेद समान जर नसेल तर तेव्हा आपल्याला तिरपा गुणाकार करता येईल. ठीक आहे. घ्या समोरचा लगेच क्वेश्चन. त्या फक्त प्रश्न पुसू आपण. या परत समोर दर्शवलं आपल्याला. लिहा. 2401
2401 घ्या. च्या वर्गमुळाच्या च्या वर्गमुळाच्या च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून वर्गमुळातून घ्या. वर्गमुळातून 4096च्या 4096 4096 च्या वर्गमुळाचा च्या वर्गमुळाच्या च्या वर्गमुळाच्या वर्गमूळ वजा केल्यास वर्गमुळाच्या वर्गमूळ वजा केल्यास कोणती संख्या उरेल? कोणती संख्या उरेल? कोणती संख्या उरेल? बघा आता वर्गमूळ तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 5 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये वर्गमूळ तुम्ही काढू शकता. तर आता त्याचा वापर करून या क्वेश्चनला सॉल्व्ह करा. एक्झाम मध्ये पडलेला क्वेश्चन आहे हा, म्हणून जशाला तुम्हाला दिलेलं आहे. घनमूळ शिकला आपण, वर्गमूळ शिकलो. ठीक आहे. त्याच्याच बेसवरचा क्वेश्चन आहे. 24,1 च्या वर्गमूळाच्या वर्गमुळातून 4096च्या वर्गमूळाचा वर्गमूळ वजा केल्यास कोणती संख्या उरेल? दोघांचेही वर्गमूळ तुम्हाला काढावं लागेल सुरुवातीला, आणि मग त्याच्यामधला फरक जे काही असेल ते आपल्याला चेक करावं लागणार. सांग काय ना. बघा आता प्रश्न तुमच्या समोर आहे. याचं वर्गमूळ काढा अगोदर जशाला 2401. बघा आता शॉर्ट पद्धतीने कसं वर्गमूळ काढायचं हे आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे. 1 चा वर्गमूळ किती? 1च. ठीक आहे. आता याला 10 मध्ये कन्वर्ट करा. 9. दोन संख्या कमी. 24 वर्ग संख्या आहे का? नाही. याच्या जवळचा लहान वर्ग संख्या कोण आहे? 16. 16 कोणाचा आहे? 4चा. आता मधला आकडा घेऊन घ्या. 5 चा वर्ग 25. 4 पंचे किती? 20. 2025 पेक्षा कसं आहे? मोठा आहे. मोठा असेल तर उत्तर किती घेऊ? 49. मग आता इथं 49 काढलंय. परत आता सेकंड बघा. 4000 किती आहे? 96. परत याचं वर्गमूळ काढा. 6चं वर्गमूळ निघतो का? नाही. मग याला परत जशाला असं कंटिन्यू. 6 ला 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती घेणार? 4. इथून किती संख्या कमी आहे? 2. 40 आहे. 40 वर्ग संख्या आहे का? नाही. याच्या जवळचं कोण आहे? 36. 36 कोणाचं वर्ग संख्या? 6. हे इथं 6 घेतलं. 6. आता मधोमध आकडा घेऊ. 5 चा वर्ग किती? 25. आता इथं साइन 7 किती? 42. 7225 पेक्षा कसं आहे? लहान आहे. लहान असेल तर किती यायला पाहिजे? 64. हे घेतलं इथं 64 वर्गमुळात. परत इथं किती काढलं होतं आपण? 49. ठीक आहे. आणि हा काय आहे? वर्गमुळात. आता याच्यामधला फरक तुम्हाला घ्यायचा आहे. आता याचं वर्गमूळ किती? परत 7. मग परत याचं वर्गमूळ किती? 8. मग आता लगेच याच्यामधला फरक आपल्याला फायनल किती आहे बघा? 1. आता मोठ्या संख्याचं चिन्ह उत्तराला. ठीक आहे. लिहून घ्या. तर ती कोणती संख्या उरेल? तर ती उरणार बघा 1. -1. लिहून घ्या. दोन्ही संख्याचं आपल्याला वर्गमूळ काढणं गरजेचं होतं. वर्गमुळाच्या वर्गमुळातून काय बघा? वजा करायचं. वर्गमुळाच्या वर्गमूळ वजा केल्यास कोणती संख्या उरेल? काढून घ्या. परत सेम क्वेश्चन राहणार. ठीक आहे. घ्या. 6561 करा. आता इथं थोडा आकडा बदल. 6561. 6561 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 इथं घ्या. परत काय बघा? 625. 625 च्या
वर्गमुळाच्या वर्गमूळ वजा केल्यास कोणती संख्या उरेल? परत वर्गमुळाच्या वर्गमुळातून वजा केल्यास कोणती संख्या उरेल? हा, ठीक आहे. दोघांचेही वर्गमूळ तुम्हाला काढावं लागेल. परत अजून एकदा वर्गमुळात जे आलेलं असेल त्याचंही वर्गमूळ काढून त्याच्यामधला फरक परत आपल्याला इथं सांगावं लागणार. बघा किती आला? ठीक आहे. बघा आता दोन्ही संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. काय बघा दोन्ही संख्याच तर बघू आता. आणि दोनदा वर्गमूळ काढायचा आहे, एक नाही दोनदा. ठीक आहे. बघू आता पहिली संख्या तुम्हाला दर्शवण्यात आलेला आहे 6561. ठीक आहे. आता याचं शॉर्ट पद्धतीनं एकचा वर्गमूळ किती आहे? एक. आता 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 9 दोन संख्या कमी 65. 65 वर्ग संख्या आहे का? नाही. आता 8चा वर्ग 8 8 64. मग इथं घेऊ 8 इथं घेऊ 8. ठीक आहे. मधोमधला आकडा घ्या. आता याचा वर्ग 5चा वर्ग 25. 8 9 किती? 72. आता 72 25 पेक्षा कसं आहे? लहान आहे. म्हणजे किती आलं इथं? 81. ठीक आहे. मग आता परत 81चाही वर्गमूळ आपल्याला काढायचं होतं तर किती काढू शकतो आपण? 9. ठीक आहे. त्यानंतर परत इथं 625 याचं वर्गमूळ आपल्याला पाठच आहे. किती आहे याचं वर्गमूळ? 25. परत 25चा वर्गमूळ किती? फायनल 5. मग 9 आणि 5 मधला फरक सांगा आता. काय बघा इथं 5 काढला आपण या दोघांमधला वजा करू. ठीक आहे. किती शिल्लक म्हणजे फायनल उत्तर किती? 4. म्हणजे या दोघांचं तुम्हाला काय करायचं होतं? वजाबाकी. लिहून घ्या. उत्तर आलं आपलं फायनल 4. लिहून घ्या. या त्यानंतर परत समोर घ्या टाईप थोडं बदलू चेंज करू. परत दर्शवलं आपल्याला संख्या 0.8चा घन प्लस 0. परत घ्या 7चा घन मायनस 0.9चा घन. ठीक आहे. बरोबर काय आता काढू शकता? उत्तर काय ना? बघा आता घन वर्ग काढायचा आपण शिकलो. पॉइंट वर असेल पॉइंटचा नसेल तरी आता वजाबाकी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचं किंमत काढा घन काढा. 8चा घन किती सांगू शकतो आपण? 512. 7चं 343. 9चं 729. बेरीज करायचं आहे आणि परत वजाबाकी काढा. 8चा घन काढला आपण किती? 512. किती घरानंतर? एक घरानंतर तर 3 घरानंतर पॉइंट. त्यानंतर प्लस 7चा घन 343. एक घरानंतर पॉइंट म्हणजे 3 घरानंतर. मायनस 9चा घन किती? 729. एक घरानंतर म्हणजेच किती घरानंतर? 3 घरानंतर. आता दोघांचं प्लस करून याच्यामधून याला मायनस करून घ्या बरं. इथं 3 आणि 2 5. 4 आणि 1 5. 3 आणि परत इथं 5 8 झालं. पॉइंट जसेल असं 0. प्लसाचं मायनसाचं 0.7. 2 आणि 9. 15 मधून 9 गेलं. ठीक आहे. 15 मधून 9 जर जात असेल तर शिल्लक किती राहणार आपल्या जवळ? किती? 6. त्यानंतर इथं आहे किती बघा? 4 मधून 2 गेलं 2. 8 मधून 7 गेलं 1. पॉइंटला पॉइंट, शून्याला 0. उत्तर आलं 0.126. घ्या घ्या परत एक घ्या अजून. असंच राहणार आहे घनमुळावर आणि वर्गमुळावर.
1.69 प्लस त्यानंतर दाखवलं वर्गमुळात 2.25 त्यानंतर मायनस घनमुळात. आता आकडा घनमुळात दाखवलं. ठीक आहे. 0.001728 11चा घन 1331. ठीक आहे. तर 12चा 1728 13चा 21 97 14चा 27 44 15चा 3375. ठीक आहे. कमीत कमी 15 पर्यंत तरी पाठ करा. या मग काढून घ्या किती आलं उत्तर चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर येऊन जाणार. परत यालाही तुम्ही चेक करू शकता, पाहू शकता. कालचं लेक्चरचा व्हिडिओ आलेला आहे युट्यूबवर. घनमूळ कसं काढायचं काय नाही. ठीक आहे. युट्यूबचं नाव आपलं क्लासचं नाव टाकलं युट्यूबवर जाऊन तर ऑलरेडी येऊन जाणार. ठीक आहे. राठोड क्लास अकॅडमी चंद्रपूर टाकायचं. सर्व व्हिडिओ तिथे येऊन जाणार. किंवा सबस्क्राईब केलं असेल तर ऑलरेडी आपल्या पेजवर फर्स्ट पेजवर आपलाच व्हिडिओ दिसणार तुम्हाला. काय आलं एवढं उशीर? घन तर सांगून दिलं प्रत्येकाच. हा किती काढलं? बेरीज करा वजाबाकी करा. बघा याच 169 म्हणलं तर कोण 13. किती घरानंतर पॉइंट आहे 2. निम्म करा. 225 15 2 घरानंतर निम्म मायनस 1728 म्हणलं तर कोणाचं घन आहे 12चा. किती घरानंतर पॉइंट आहे चेक करा. 3 आणि 3 6. मग किती घर सोडू 2 घर सोडा. किती घर सोडा बघा 2. आता जशाला बेरीज करून घ्या बरं. इथं 5 आणि 3 8 होणार 2. परत इथं 1 घरानंतर पॉइंट. आता पॉइंटच्या खाली पॉइंटच आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून इथं पॉइंटच्या खाली पॉइंट 0 1 आणि इथं 2. आता हा वरचा प्लस आहे आणि खालचा मायनस. आता इथं काय नाही म्हणलं तर 0 घेऊन घ्या बरं. 10 10 मधून 2 गेले किती राहणार 8. इथं किती आहे 7 7 मधून 1 गेलं 6. पॉइंटला पॉइंट. इथं कोण आहे 2. उत्तराला 2.68 लिहून घ्या. किती येणार 2.68. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघू आता सम आणि विषम. तर इथं आपलं वर्गमूळ घनमूळ जे आहे ते काय होतं बघा एंडिंग होतं. सर्व टाईपचे क्वेश्चन आपण इथं ऑलरेडी घेतलेलं आहे. ठीक आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करू अगदी बेसिक पासून सम आणि विषम संख्याला. ठीक आहे. तर बाकीचं राहिलेलं उद्याच्या लेक्चर मध्ये. आता राहणार सेकंड लेक्चर म्हणजे सेकंड बॅचचं लेक्चर राहणार. ठीक आहे.